मॉर्निंग. आज आपली राईड चालू होते आणि आपला 2025चा पहिला ब्लॉग पण चालू होतोय. सगळं रेडी आता भाई. बाईक्स काव्या उठले, वाजले सकाळचे 4. चलो आता निघतोय लगेच आणि भेटू तुम्हाला रस्त्यावरती. आता जस्ट निघालोय आपण आणि आपली राईड चालू झालेली आहे. 10 वाजता निघालोय, वाजले 4:02. खूप मजा येणार आहे या राईडला. चला आपले अजून 5 जण आपल्या बरोबर, आम्ही टोटल 6 जण जाणार आहे. जस्ट निघालो आहे आणि गावातलं बाहेर निघतो आहे. आपल्या नाक्यावरती एक कलंबोलीवाला आपला मित्र आहे, तो एक आपल्या नाक्यावरती भेटणार आहे, एक रोडावरती भेटणार आहे, एक मानपाड्याला भेटणार आहे, त्याच्यानंतर 2 भिवंडीला. असे करून 6 जण आम्ही निघलो आहे. आणि कुठे चाललो आहे हे तुम्हाला मी प्रश्नच सांगेन. त्याला काल रात्रीच टाकी फुल केलेली होती. साईनाथ महाराज की जय. साईबाबा निघालो आहे राईडला, लक्ष ठेव. चलो आता आपल्या गावातल्या साईबाबा मंदिराच्या पाया पडलो आहे आणि निघतोय राईडला पुढं. आलो आता आपल्या नाक्यावरती. आपल्या नाक्यावरती आपला एक मित्र येणार आहे. अशी बैलजोडी मस्त शोभून दिसते आपली बघा. हे आपले मित्र. आता त्यांना पण भेटलोय आणि त्यांना घेऊन आपण जाऊया. अजून 2 जण आपली एक्सपिरिया मॉलजवळ वाट बघतायत, त्यांच्याजवळ. चलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 शिवाजी. मंगल मूर्ती मोरया. गाईज आता आम्ही भिवंडीमध्ये निघालो आहे, बघू शकता तुम्ही. आणि घरातनं निघून एक साधारण 30 किलोमीटर आपण आलो आहे आणि आपली राईड तर चालूच झाली आहे. तर चला बघूया. जस्ट आता अहमदाबाद हायवेला लागलो आहे, शिरसाट पाड्यावरती. आणि इथे एकदा थांबलो आहे चहा प्यायला. घरातनं निघून एक साधारण 60 किलोमीटर आलो आहे आणि जस्ट थांबलो. सगळ्या गाड्या लाईनअपमध्ये बघू शकता. एक KTM ड्यूक आहे आपल्याबरोबर, ही आपली BMW, एक KTM ॲडव्हेंचर, एक BMW आहे, एक रॉयल एनफील्ड GT आणि एक विस्ट्रोम आहे. सगळे चहा पितात मस्त पैकी आहे बघा. तुम्हाला नंतर मी सगळ्यांची ओळख करून देतो. तोपर्यंत एकदा चहा एन्जॉय करूया. काहीच बघा आता सगळं रेडी झालं आहे आणि चहाच्या ब्रेक नंतर परत निघतो आहे. सगळे पॅकअप. ही आपली गाडी. इकडं प्रथमेश, अभिषेक GT, अविनाश भाई KTM, आशिष भाई तर BMW आणि सर्फी ड्यूक 250. KTM आहे पण ते पुढचा शब्द बोलू नका, कारण की भाई एकदम इज्जत भाई. गाईज मस्त आता आहे बघा. सूर्यदेवता वरती डोकं काढतोय आणि इथं आता अभिषेकला लागले थंडीचे ग्लोव्ज घालतोय. तो मस्त आहे बघा. प्रथमेश इकडे, अविनाश भाई तिकडे सर्फी गाडीचा फोटो काढतोय मस्तपैकी बघा. असा एकदम कडक. अविनाश आणि आशिष भाई थोडं पुढे थांबलेत. एक नंबर. तो बघा सूर्यदेवता एक नंबर वाटतोय, जबरदस्त. गाईज वाजले 10 आणि आता आम्ही साधारणतः सुरत, आम्हाला अजून इथून 50 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही थांबलो होतो ब्रेकफास्टसाठी. नाश्ता करायला कुठे थांबलेलो होतो. जस्ट थांबलो नाश्त्यासाठी. 10 वाजलेत आणि थांबलो कुठे, जय जलाराम हाऊस. सगळे बोलत होते जलेबी फाफडा वगैरे खायचे आहेत. बाईक्स तिकडे पार्क केलेले आहेत, जॅकेट्स वगैरे काढलेले आहेत आता. आणि मस्त वेळ आता ब्रेकफास्ट करून निघू आपण पुढे. चला बघूया ब्रेकफास्टला काय तुम्हाला दाखवतो मी. काहीच बघू शकता आम्ही आता एक नवीन नियम काढला आहे, जैसा देश वैसा बेस. म्हणजे आता जलेबी फाफडा, हे शेव खमणी आहे आणि हे शेव खमण, चम्मच चटणी बिटणी काय माहीत. बघू आता कसं जलेबी फाफडा मागवले. ट्राय करू, टेस्ट कशी आहे मग तुम्हाला सांगतो मी बरोबर एकदम. अजून आलू भजी, बटाटा भजी मागवले, ते अजून तयार होते. ते तयार झालं ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा ही बटाटे भजी आले मस्त पैकी. आणि शेव खमणी आहे ना, शेव खमणी आणि चटणी जबरदस्त. शेव कमली म्हणजे काय नाही, आपला ढोकला असा ढोकला, तर ढोकल्याचा नुसता चुरा केले ना, ते शेव टाकले, पण टेस्ट जबरदस्त आहे. चलो
शेव कमली आइटम है ना, शेव कमली एक नंबर है. નાસ્તો સારો છે. આવજો. हमें ना आवत છે ગુજરાતી ના બોલું. મજા આવે છે. ગુજરાતી ભાવે. साला तू जेठालाल बोलता ना जलेबी फाफड़ो. अरे फाफड़ो फाफड़ो है. जलेबी फाफड़ा अभी को बहुत पसंद है. हाँ? अभी को बहुत पसंद है. फर्स्ट टाइम खाया उसने. क्या बात है. वो फैन हो गया. अपने तो टाइम नहीं जा रहा है. 100 ग्राम से उसने अकेला खा लिया. वीडियो इधर उसे काय बोलता. 100 ग्राम जलेबी फाफड़ा अभी ने अकेला खाया. 6 दिन छुट्टी है डाइट डाइट को. फिर जाके भूखा मारेगी. सूरज का चॅनल लाईव्ह सबस्क्राईब नाही केलं. जस्ट नाश्ता वगैरे सगळा झालाय आता. एक अर्धा तासाच्या ब्रेक नंतर आम्ही परत निघालोय आता. बघा हे हेल्मेट आणि ग्लोव्ज घालायचे, बाकी बाकी सगळे रेडी आहेत. आता एकदा मध्ये पेट्रोल टाकण्यासाठी आपण थांबूया आणि पुढे डायरेक्ट आपण वडोदरासाठी जेवायला थांबणार आहोत. चला पटापट माझी वाट बघतायत. चला निघूया लवकरच. बाईक्स रेडी आहे, सगळं रेडी आहे. तर बसूया गाडीवरती आणि डायरेक्ट रफादफा होऊन जाऊया. कैमरा चालू है. आई लव यू बाय. क्रिएटा वाले को पकड़ दिया भाई, मेरे आगे वाले को. चलो भाई थैंक यू. ये बॉर्डर क्रॉस कर दिया हमने. गुजरात में एंट्री हो चुकी है हमारी. फाइनली 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 ये आ गया अभी गुजरात के सड़क. डालो भाई फुल करो. अरे फुल चलो. हाँ क्या हुआ. गाडी पर उतर जाए. अपने 5000 ने छोकरा ने 500 रुपया नो दंड वाके रिलायंस. गाड़ी पे से उतर माचो. ये एक्सीडेंट मारे का. भाई रुको. तुमको ही चाहिए था ना जियो. बता नंबर लाग दो इसलिए बताने स्माइली नो लाभ मिले. चलो भाई डालो. इधर पेट्रोल डालने के लिए गाड़ी से उतरना पड़ता है. फुल करो. भाई थांबलो इथं आता पेट्रोल टाकायला. गाडीमध्ये पेट्रोल फुल करतोय. आणि यो गुजरातचा नियम आहे इथं. जिओच्या पेट्रोल पंपावरती आहे. गाडी कुठली CNG असो, कार असो या बाईक असो, पेट्रोल टाकायचं आहे तुम्हाला तर गाडीच्या खालती उतरायला लागेल तर पेट्रोल भेटेल, नाही तर पेट्रोल भेटणार नाही. बघा भाई ये रूल है अंबानी भाई का. हाँ आता पेट्रोल आपलं झालंय टाकी फुल. ओके 688. चलो काहीच टाकलं. आता पेट्रोल फुल केलाय आणि हे जिओच्या पंपावरती होतो. पण जिओची एक नवीन सुविधा आता भेटली आम्हाला इथं का. जर जिओमध्ये इथं आपण नंबर दिला, कॉन्टॅक्ट नंबर, आपला एक मेसेज येतो आणि ते आपल्याला पॉईंट भेटतात. आणि त्याचे जर तुम्हाला 200 पॉईंट जर तुमच्याकडे पूर्ण झाले ना तर 200 पॉईंटमध्ये काहीतरी 100 रुपयाचा 50 रुपयाचा पेट्रोल फ्री भेटतो. बघू आता याच्यापुढे आपण प्रयत्न करू की शक्यतो आपण जिओच्या पंपावरतीच पेट्रोल टाकत जाऊ. पण आपल्याकडे जिओचा पंप कुठं आहे तर दहिसरला. तर दहिसरला जायला लागेल त्या टायमाला पेट्रोल टाकायला. चालेल चलो बघू आता. जोपर्यंत या राईडला आहे तोपर्यंत आपण जिओचाच पंप प्रेफर करूया. चलो प्रथम झाला का डन. आशिफभाई डन. सर्फी डन. ओके डन. ऑलवेज डन. काही ओके इथं आता यो बोलतो मला गाडी स्टार्ट करायची आहे बोलतोय. तर तुझी इच्छा पूर्ण करू. गाडी स्टार्ट कर. थांब जरा. स्टार्ट कर लेकिन तुमको रेस मत कर. कर बैठ के नहीं बेटा. हाँ कर थोड़ा. बस ओके ना भाई. जर्नीज ऑफ सूरज. हाँ दे सब्सक्राइब करके देता तेरे को, फिर तेरा वीडियो दिखेगा तेरे को. हाँ ही खरी गुजरातची बॉर्डर आहे. बंद पडणार बोलता का. कारण की जेव्हापासून जगात नाके बंद झाले ना तेव्हापासून जगात नाका बंद झाला आणि चालू काय झालं तर
काही आता आपण आलो 350 किलोमीटर जवळजवळ आणि वाजलेत 12. ऊन जाम आहे म्हणून एक घेतलाय थम्सअप ब्रेक. इथं मस्त झाडाखाली आहे. टोल नाका होता इथे. टोल नाक्याच्या थोडा पुढं थांबून जरा ब्रेक घेतलाय थम्सअपसाठी फक्त आणि लगेच निघणार आहे जस्ट 5 मिनिटामध्ये. काही बघू शकता तुम्ही जबरदस्त व्ह्यू आणि जबरदस्त ब्रिज. एवढा भारी व्ह्यू आहे ना पूर्ण आपला बँड्रा वरली सिलिंग बघू शकतो काय व्ह्यू. ओ माय गॉड बँड्रा वरली सिलिंग. घरातनं निघून आता बघा 420 किलोमीटर आलो आहे आणि वाजलेत 14:57 म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजलेत आणि पोचलो आहे आता ऑलमोस्ट वडोदरामध्ये. आणि जस्ट आता आम्ही घेतला आहे लंचला ब्रेक. हे बघा देवनारायण हॉटेल. तर या गाड्या थांबल्या इथं आता निघतो आणि लगेच जेवतो. आता इथे जाम भूक लागले. ॲक्च्युली कोणाला भूक नव्हती लागली फक्त मला भूक लागलेली. पण मी सगळ्यांना सांगितलं मला भूक लागले भाई थांबूया आपण. पण थांबले माझ्यासाठी थँक्यू. आता जेवूया आपण इथं मस्तपैकी. चला तोपर्यंत एक गाडीचा आराम. भूक किती वेळ आराम करायचा आणि निघू. इथून अहमदाबाद आहे आणि वडोदरा पोहोचतो आपण. अहमदाबादला पुढे जायचं आपल्याला. चलो काय इथं आतमध्ये इथं आलो आहे आम्ही जेवायला पण यांचं जेवण संपलं इथं. एवढं दिमाग आऊट झाले ना आता परत गाडीवर बसायचं आणि परत निघायचं बोलला ना जाम टेन्शन बघा. सप्पत यार जबरदस्त भूक लागली पण जेवण संपलं यांचं. त्याला काय प्रॉब्लेम नाही. निघूया पुढं आणि पुढं भेटूया आपण. बघूया कोणतं हॉटेल भेटतं आपल्याला जेवायला. भाई जेव्हापासून आपल्या राईडचा प्लॅन चालू होत होता ना जेव्हापासून राईडचा प्लॅन चालू तेव्हापासून अशी माझी इच्छा होती मस्त धाब्यावरती आपण जेवायला बसायला. आणि धाबा बघा मस्तपैकी खाट टाकून एकदम पद्धतशीर पुरा गावठी आपला धाबा मस्तपैकी खाटेवर आणि एक नंबर काम. बघू आता झाले सुरुवात जेवायला. आता राजस्थानी धाबा है. आशीष भाई कैसा है खाना? इतना अच्छा है कि अगर नहीं खाओगे तो खत्म हो जाएगा. जल्दी नहीं आओगे तो टाइम पे आ जाओ. इसी बात पे शूटिंग बंद. आ जाओ खाना. आ जाओ जल्दी. जेवायला मागवले आता बघा एक नंबर आपली आवडती शेवभाजी आणि हे काहीतरी दही दाल तडका. दही दाल तडका आहे आणि वांगा काहीतरी मिक्स आहे आणि रोटी आहे. शेव टोमॅटो. ही शेव टोमॅटो आहे का? कांदा लिंबू मिरची. चलो स्टार्ट. गाईज मस्तपैकी जेवलो आणि झोपलेलो जरा वेळ. आता मस्त आराम बिराम केला एकदम खाटेवर जबरदस्त. आणि मागवले आता चहा. तर भाई चहा बघा आपल्या घरात जसं आपण काठे बटाटा टाकून खातो ना वाटग्यान चहा दिले भाई एक नंबर काम. हे बघ मस्तपैकी खाट आहे मस्त झोपलेलो. असा चहा प्यावा होता आणि जरा तोंडावर पाणी मारू आणि निघूया पुढे. कारण की आपल्याला अजून कमीत कमी 300 किलोमीटर तरी जायला लागेल. 300 किलोमीटर आज गेलो तर आपला उद्या फायदा होईल भाई. चलो आता आम्ही मस्तपैकी जेवलो इथं. नाही तर आचार्य होता ये भाई. भाई ये कौन सा जगह है? ये बड़ौदा. एक नंबर खाना बनाया था आपने. मस्त खाना लगा. आपको अच्छा लगा? एक नंबर खाना था भाई. कभी मेहमानगिरी में आना. अरे 100% भाई. 4 महीने बाद आएंगे. 4 महीने बाद. आशीष भाई लद्दाख जाने का टाइम इधर ही खाना खाने का पड़ेगा. ब्लॉग में डाल रहे तुम्हारे लड़के ने मेरा ब्लॉग सब्सक्राइब किया है चैनल वो दिखाई देगा आपको. होटल का नाम है सीताराम भोजनालय. राजधानी धाबा सीताराम भोजनालय. कभी भी आओ भाई. रामरस चाय. हाँ कौन सा चौकड़ी हो? ये धुमाल चौकड़ी. धुमाल चौकड़ी के जैसे राइट मारेंगे. ये कौन सा हाईवे? ये हाईवे समासावली हाईवे के इधर लेफ्ट साइड में एक नंबर खाना मिलता है भाई. मेरा फोटो मत डालना. गाईज बघू शकता तुम्ही आम्ही जिओचे जाम फॅन झालो. आता
जिओचे पंप. अरे अरे येईल तो, येईल त्याला क्रॅम्प आला, येईल तो. है तुम बाइक कैसे है बाइक? ये अच्छी है. कौन से स्टैंडर्ड में है तू? 8 8 स्टैंडर्ड तू? आप ब्लॉगिंग करते हो? हाँ, चैनल का नाम? जर्नीज ऑफ सूरज. अभी ब्लॉग चालू है तुम्हारा, तुम ब्लॉग में आ जाएंगे. ओके, चलो बाय बाय. बाय. काही आता अहमदाबाद सोडून एक साधारण 15 ते 20 किलोमीटर आलो आहे आणि इथं हॉनेस्ट म्हणून हॉटेल आहे. जस्ट चहा प्यायला थांबलोय. वाजले 7:30 आणि पुढचा काय प्लॅनिंग करायचा, कुठे थांबायचा की थोडंसं जायचं पुढे, त्याचा इथे विचार करू. थोडा चाय घेऊ. अहमदाबादच फक्त अहमदाबाद सिटी सोडून 20 किलोमीटर निघालो आणि अहमदाबादमध्ये एवढी ट्रॅफिक भेटली ना, खतरनाक. आणि तिथले रायडर म्हणजे ड्रायव्हर लोक तर एकदम डेंजरच आहेत. म्हणजे गाड्या बघतच नाही, डायरेक्ट म्हणजे आपल्याकडचा सेम मुंब्रा. जशी मुंब्रामध्ये घुसाघुशी चालतं ना, तसं तिथं घुसताना दिसतं. लय बेकार. तर आता आलो इथं हॉटेलमध्ये, चहा वगैरे पितो, फक्त लगेच निघतोय. तुम्हाला नंतर अपडेट देतो आम्ही कुठं थांबणार आहे, स्टे करणार आहे काय ते. टाउन में चार्ज कर लो. काही मस्त आता पोचलो हॉटेलवर आणि घेतलं रूम आता मस्तपैकी. आणि त्याच हॉटेलमध्ये जेवायला मस्त पंजाबी थाली ऑर्डर केली आहे बघा. काहीच घेतला तर रूम आणि मस्त जेवायला जस्ट पंजाबी थाली आता ऑर्डर केले बघा. 2 भाज्या आहेत, पनीर, चना छोले, तंदूर रोटी, राईस, कांदा लिंबू, स्वीट्स आणि लोणचं पण आहे. आणि हे काहीतरी सोलकढी का ताक आहे मस्त म्हणजे बसलं जेवायला. नंतर तुम्हाला रूम दाखवतो आणि हॉटेलचा नजारा तुम्हाला मी बाहेर न दाखवतो उद्या सकाळी. तर काय दादा जेवून आलोय परत रूमवरती. तुम्हाला रूम दाखवता. आम्ही रूम एकच घेतले 6 जणांना मस्तपैकी. आणि रूम अशी घेतले की त्याच्यामध्ये 6 जण आहेत पण बेड होतं 5. आता खालती झोपल कोण, कारण 2 बेड जो होता त्याच्यात 3 जण झोपायला तयार होतं. पण आपल्याला एक रायडर बोलले नाही मला खालती झोपायची सवय आहे, म्हणून ते खालती झोपतायत. आणि आशिष भाई तिकडे मस्त फोनवर लागले, प्रथमेश फोनवर लागले बायकोच्या बरोबर. तुम्हारी वाईफ का फोन आएगा तो उनसे भी बात कर लेना. ओके, तर आता झोपतोय. काय आवडला असेल तर मस्तपैकी एक लाईक करा, कमेंट करा काय आवडलं काय नाही आवडलं ते. आणि गुड नाईट. चलो, आणि आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. कारण की उद्या काय होणार आहे, किती किलोमीटर जायचं ते तुम्हाला सकाळी सांगेन मी. कारण की आता जाम झोपले. कारण की ऑलमोस्ट आम्ही 700 किलोमीटर आलो आता, आणि ते पण किती 16 तासामध्ये. चला आता गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.